अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण दत्त संप्रदायातल्या अवतारी पुरुषांच्या बद्दल माहिती घेत आहोत. दत्त संप्रदायामध्ये खूप मोठी अशी परंपरा आहे की जिथं साधू आणि सत्पुरुष झाले, आणि ती परंपरा जी आहे ती अक्षुण्ण आहे, म्हणजे आजकाल सुद्धा ती सुरू आहे, ती खंडित झालेली नाही. हे दत्त संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. तर त्यातलंच पुढचं नाव म्हणजे शिर्डीचे साईबाबा. आता साईबाबांचा सुद्धा जन्म कधी झाला ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती ज्ञात नाही. त्याच्यानंतर ते असेच फकीराच्या वेशामध्ये आले आणि फकीराच्या वेशामध्ये शिर्डीला आले. शिर्डीच्या तिथं जी वेस होती त्या वेशीच्या तिथं एक खंडोबाचं मंदिर होतं, आणि खंडोबाच्या मंदिराच्या तिथे थांबले. तुम्ही जर स्वामी समर्थांचं चरित्र बघितलं असेल तर स्वामी समर्थ सुद्धा जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा तिथं वेशीवर एक खंडोबाचं मंदिर होतं, आणि त्या खंडोबाच्या मंदिराच्या तिथंच ते थांबले. सुरुवातीला त्यांनी तिथेच मुक्काम केला, आणि मग तसंच साईबाबा सुद्धा त्या खंडोबाच्या मंदिराच्या तिथं आले, आणि तिथे एक म्हाळसापती नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी त्यांना म्हटलं आओ साई, आणि तेव्हापासून त्यांना साईबाबा असं नाव पडलं. आता साईबाबांचा धर्म कुठला होता हे कुणालाही माहिती नाही, आणि ती जी प्रसिद्ध कथा आहे की महाराज गेल्यानंतर हिंदूंनी पण त्यांच्यावर आपला हक्क सांगितला, आणखीन इतर धर्माच्या लोकांनी पण त्यांना हक्क सांगितला. परंतु त्यांनी जेव्हा ते जे वस्त्र उघडून पाहिलं तेव्हा त्यांना तिथं तुळस आणि सब्जा अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती दिसल्या. म्हणजे महाराजांचं म्हणणं असं होतं की सर्व धर्म समभाव, सर्व धर्म हे एकच आहेत, अशा पद्धतीने महाराजांनी तिथं लिहिल्या केलेल्या आहेत. दाभोलकरांनी साई सच्चरित्र नावाचा खूप मोठा बृहत ग्रंथ लिहिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये साईंच्या सर्व लीला ह्या त्यांनी त्याच्यामध्ये ग्रथित केलेल्या आहेत, आणि आजही हा ग्रंथ भाविकांच्या वाचनामध्ये आहे. त्यातल्या 2 लीलांचं मी फक्त सांगतो आपल्याला, किंवा 2 लीलांचं वर्णन करतो. की जसं मी म्हणलं की गुरुचरित्रामध्ये 14वा आणि 18वा अध्याय जो आहे तो 14वा आणि 18वा अध्याय हा भक्त लोकांच्या नित्य पठणामध्ये असतो, किंवा काही जर समजा कालपरत्वे जर समजा त्यांना काही अडचण आली तर त्याचं ते वाचन असतं. तर त्याच्याप्रमाणे साई सच्चरित्रातला जो 15वा अध्याय आहे तो 15वा अध्याय हे जर समजा तुम्हाला नोकरीमध्ये काही संकट आलं असेल किंवा तुमच्यावर जर काही आपत्ती आली असेल तर त्या आपत्तीच्या निवारणासाठी हा 15वा अध्याय वाचला जातो. दुसरं जो 11वा अध्याय आहे तो 11वा अध्याय जो आहे तो 11वा अध्याय हा रुद्राध्याय म्हणून समजला जातो. म्हणजे महाराजांचं शंकराचं रूप जे आहे, किंवा महाराज म्हणजेच रुद्र आहे, महादेव आहे, आणि अशा समजुतीने तो 11वा अध्याय केलेला आहे. म्हणून 11वा आणि 15वा अध्याय जे आहेत हे 11वा आणि 15वा अध्याय हे साई सच्चरित्रातले दाभोलकरांनी लिहिलेले खूप मोठं त्याला मान्यता आहे. दुसरं महाराजांनी असं केलं की दुसरं महाराजांनी रामनवमीचा उत्सव जो आहे तो शिर्डीमध्ये सुरू केला. शिर्डीमध्ये कुठला उत्सव सुरू होत नव्हते. महाराज जे असायचे ते महाराज ध्वनी पेटवून अखंड राहायचे. कधी मशिदीत वास्तव्य असायचं, कधी वेगळ्या ठिकाणी रानामध्ये वास्तव्य असायचं. महाराज कधी एके ठिकाणी थांबले नाही. तर महाराजांनी रामनवमीचा उत्सव हट्टाने तिथे शिर्डीमध्ये सुरू केलेला आहे. आणि मग जर आपण साईबाबांचे अनेक चित्रपट येऊन गेले, साईबाबांच्या जीवनावर अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी दिवाळीच्या वेळेस पाण्यामधून दिवे प्रज्वलित केले, तेलाच्या ऐवजी पाण्यामधून दिवे प्रज्वलित केले, अशा प्रकारच्या अनंत कथा त्यांनी त्याच्यामध्ये तिथे दिलेल्या आहेत. आणि ते सगळे चमत्कार हे सगळे प्रत्यक्षदर्शी म्हणजे दाभोलकरांनी हे जे चमत्कार आहेत हे सगळ्या डोळ्यांनी पाहिलेत, आणि म्हणून त्यांनी ते सगळे ग्रथित केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने साईबाबांच्या लीला, साईबाबांच्या चमत्कार कथा, साईबाबांचा उपदेश जो आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये सगळा ग्रथित केलेला आहे. आणि साईबाबांच्या बाबतीत असं आहे की साईबाबा, स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हे तिघही एकाच देवतेचे अवतार, किंवा एकाच काळातले, किंवा एकमेकांचे भाऊ आहेत असं समजूया. तर संप्रदाय असंच ह्या तिघांना परस्परांचे बंधू किंवा परस्परांचे मित्र असंच मानत आलेलं आहे. आणि मग ह्या साईबाबांनी दसऱ्याच दिवशी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणून मग शिर्डीमध्ये 2 मोठे उत्सव होतात. एक म्हणजे रामनवमीचा उत्सव आणि दुसरा म्हणजे दसऱ्याचा उत्सव, जो महाराजांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. इथे परत दासगणूंचा एक संदर्भ येतो की दासगणूंनी जसं गजानन विजय लिहिला तसं दासगणूंनी साईनाथ स्तवन मंजिरी असं एक छोटंसं जे पुस्तिका आहे, जी छोटीशी रचना केलेली आहे,
त्याच्यामधून त्यांनी साईंचं गुणवर्णन केलेले आहे, साईंची आरती केलेली आहे. आणि साई रहम नजर करना असं जे त्यांचं पद आहे ते खूप मोठं पद प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे त्यांनी खूप छान छान पदरचना आणि रचना त्यांनी करून साईंना अर्पण केलेल्या आहेत. आणि हा सगळा मोठा अमूल्य असा ठेवा तो पुढच्या भक्तजनांना त्यांनी आपल्या स्वाधीन केलेला आहे. तर मला असं वाटतं की आपण या निमित्ताने साई चरित्राचं वाचन करावं, साईनाथ स्तवन मंजिरी किंवा साईंच्या ज्या आरत्या आहेत, साईंची जी पदं आहेत, साई महिम्न स्तोत्र म्हणून आहे. म्हणजे जसं शिव महिम्न स्तोत्र आहे तसं साई महिम्न स्तोत्र म्हणून संस्कृतमध्ये आहे आणि ते त्याच वृत्तामध्ये आहे. पुष्पदंतांनी जसं शिव महिम्न लिहिलं तसं त्याच वृत्तामध्ये ते सगळं स्तोत्र आहे. तर आपण हे सगळ्यांनी त्याचं पठण करावं आणि शिर्डी माझे पंढरपूर असं जे दासगणूंनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे त्या शिर्डीमध्ये मला पांडुरंगाचं पण दर्शन होईल, दत्त महाराजांचं पण दर्शन होईल आणि स्वतः साईंचं पण दर्शन होईल. तर आपण साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊया. जय साई.